आणि 31 तारखेला जर तुम्ही बघितलं होतं तर त्या पोलीस भरतीच्या ह्याच्यावर दाखवतो 37 दिवस राहिले, परत 1ला दाखवतो 36 दिवस राहिले, ते 2ला दाखवत होतं 35 दिवस राहिले. अशा प्रकारे ज्या तारखा दाखवत होत्या, टायमिंग दाखवतो आणि पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याची अर्ज सुरू होण्याची तारीख देखील दाखवत होतं. पण कालपासून असं झालं की ते पोर्टलवर काहीच दाखवणं गेलं, म्हणजे ते पोर्टल उघडा गेले. तर असा विषय आहे की बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की बाबा आता जर तुम्ही प्रत्येकाचे व्हिडिओ बघत असाल, कारण की असं नाही की प्रत्येकजण आपला व्हिडिओ बघणारा प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी माहिती घेऊनच आलेला असतो आणि तिथूनच परत प्रत्येकाची नवीन माहिती बघत असतो. पण मी तुम्हाला आज एक सांगणार आहे मित्रांनो, पोलीस खाता असा आहे की त्याच्यामध्ये सायबर गुन्हा नोंद केली जाते. म्हणजे इतर पूर्णपणे जे जगातील जेवढे सायबर गुन्हा आहेत, म्हणजे जे हॅकर आहेत कुठं काय असेल, त्यांच्या पूर्णपणे गुन्हा नोंद होत असते. म्हणजे ते पूर्णपणे शोधायचं काम जे सायबर खातं करतं आणि त्याच खात्यामध्ये ही अशी चूक होऊ शकत नाही मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या. कारण की जर तुम्हाला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा जो विषय आहे तो महत्त्वाचा आहे, कारण की बऱ्याच जणांचा प्रश्न असा आहे की जे पोलीस भरतीची जी बातमी होती की 7 ऑक्टोबरला पोलीस भरतीचा फॉर्म चालू होणार, ही बातमी खरी आहे का खोटी आहे, ही बऱ्याच जणांचा विषय आहे. कारण की कालपासून जर तुम्ही बघितलं तर ते पोलीस भरतीचं जे पोर्टल आहे त्याच्यावर रिलोड दाखवत आहे, म्हणजे ते टेक्निकल इश्यू असं पूर्णपणे दाखवत आहे. तरी बातमी खरी होती का खोटी होती, किंवा पोर्टल चालू झालं होतं का नव्हतं, ही पूर्णपणे तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही 2-3 दिवसाखाली जर चेक केला असेल, म्हणजे आपल्याला माहिती आहे 31 तारखेला ही आपल्यापर्यंत माहिती आली होती आणि 31 तारखेला जर तुम्ही बघितलं होतं तर त्या पोलीस भरतीच्या ह्याच्यावर दाखवतो 37 दिवस राहिले, परत 1ला दाखवतो 36 दिवस राहिले, ते 2ला दाखवत होतं 35 दिवस राहिले. अशा प्रकारे ज्या तारखा दाखवत होत्या, टायमिंग दाखवतो आणि पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याची अर्ज सुरू होण्याची तारीख देखील दाखवत होतं. पण कालपासून असं झालं की ते पोर्टलवर काहीच दाखवणं गेलं, म्हणजे ते पोर्टल उघडा गेले. तर असा विषय आहे की बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की बाबा आता जर तुम्ही प्रत्येकाचे व्हिडिओ बघत असाल, कारण की असं नाही की प्रत्येकजण आपला व्हिडिओ बघणारा प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी माहिती घेऊनच आलेला असतो आणि तिथूनच परत प्रत्येकाची नवीन माहिती बघत असतो. पण मी तुम्हाला आज एक सांगणार आहे मित्रांनो, पोलीस खाता असा आहे की त्याच्यामध्ये सायबर गुन्हा नोंद केली जाते. म्हणजे इतर पूर्णपणे जे जगातील जेवढे सायबर गुन्हा आहेत, म्हणजे जे हॅकर आहेत कुठं काय असेल, त्यांच्या पूर्णपणे गुन्हा नोंद होत असते. म्हणजे ते पूर्णपणे शोधायचं काम जे सायबर खातं करतं आणि त्याच खात्यामध्ये ही अशी चूक होऊ शकत नाही मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या. कारण की जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की जाहिरात जी खोटी होती, आज होतच नाही मित्रांनो. कारण की जे पोलीस भरतीचं पोर्टल आहे पूर्णपणे पोलीस आयुक्तालयाच्या खात्याअंतर्गत आहे, म्हणजे तेच खातं त्याला मॅनेज करतं. त्यांच्यानुसार ही पोलीस भरती जाहिरात आपल्यासमोर दिसत असते. त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका की बातमी खोटी होती किंवा काय होती. फक्त काहीतरी टेक्निकल इश्यू आलेला आहे, हे देखील लक्षात घ्या. की तुम्हाला आता कोणीतरी तुमचं भरकटण्याचा विषय चालू करत आहे, कारण की ह्याच्यामध्ये जे आहे ते टेक्निकल इश्यू आलेला आहे मित्रांनो, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. कारण की ह्याच्यामध्ये असा कुठलाही बदल झालेला नाही की ही बातमी खोटी होती किंवा काय होती. सरकारनं जे काढले होतं आणि जे पोर्टल आहे ते पोलीस खात्याचं आहे मित्रांनो, हे असं कोणी चालवत नाही किंवा प्रायव्हेट कंपनीचं नाही. हे पोलीस खात्याचं पोर्टल आहे, त्यांच्या मार्फतच ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि आपण बघितलेलं आहे, प्रत्येकानं बघितलं होतं की असं नाही की पोर्टलवर आपण संपूर्ण माहिती घेत होतो की हे दिवस राहिले, तेवढं तास राहिला, एवढा वेळ राहिला. ह्याच्यामुळे पूर्णपणे आपल्याला टाइम टेबल दिसत होतं, पूर्णपणे दिसत होतं. पण कालपासून झालेलं आहे. पण आता आपल्याला माहिती आहे आज 5 ऑक्टोबर तारीख आहे आणि 5 ऑक्टोबर तारीख असून 6 ते 7 ऑक्टोबरला फॉर्म चालू होणार हे जे पूर्णपणे आपल्यापर्यंत माहिती आली होती. पण आजपासून आज 5 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबरच्या दरम्यान हे पोर्टल जे आहे संध्याकाळी सुरळीत होणार आहे. कारण की 100% ह्याचा टेक्निकल इश्यू आहे, तो निघणार आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला माहिती आहे कुठलाही तुम्ही फॉर्म भरायला गेला, कुठलाही काय असेल तर 2-2 दिवस साईट बंद असते, हे लक्षात घ्या. कारण की आता ही साईट जी आहे ती आधीच बंद झाली आहे. कारण की बऱ्याच जणांचं सर्च करायला चालू आहे की पोलीस भरतीचं पोर्टल, प्रत्येक विद्यार्थी बघतोय की ह्या पोर्टलवर नक्की जाहिरात निघाली आहे का, नक्की निघालेली आहे का. कारण की आता स्वतः विठ्ठल कांगणे सरांनी देखील सांगितलं होतं की जाहिरात आलेली आहे, म्हणजेच पोर्टलवर दिसतंय म्हणल्यावर ही जाहिरात आली आहे. कारण की जेव्हा ही गोष्ट आपल्याला इतर कुठला जी-आर आला किंवा काय आला ह्याच्यावर कळत नाही, पण जेव्हा ही पोर्टल चालू झाले म्हणल्यावर ह्याच्यामुळे 100% आली होती. कारण की ही पोर्टल जर तुम्ही म्हणाल तर हे कुणी हॅक करू शकत नाही, हे देखील लक्षात घ्या. हे पोलीस खात्याचं पोर्टल आहे, ह्याच्यामध्ये कुठलाही अधिकार नाही, कोणी ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणूनच सांगतोय की ही जाहिरात जी आहे ती खरी होती आणि ह्याच्यामध्ये काही बदल झाले असतील किंवा काय असेल तर आपल्याला पोर्टल चालू झाल्यावरच कळेल. कारण की आता पोर्टल आज किंवा उद्या चालू होईल 100%, आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी 100% चालू होणार आहे किंवा आज दुपारीपर्यंत चालू होईल. कारण की शक्यता वर्तवण्यात आली. कारण की बऱ्याच जणांचा संभ्रम आहे की जाहिरात आली होती का, जाहिरात आली होती. आता प्रत्येकाने बघितले का, आपण सांगत नाही की तुम्ही देखील बघितलेलं आहे, मी तुम्हाला दाखवलं, म्हणजे प्रत्येकाने बघितलेलं आहे की आपण असं काय कुठलं माहिती सांगत नाही की पूर्णपणे जी माहिती घेऊन सांगितली होती की पोर्टल चालू झालं होतं. पोर्टल चालू झाल्यानंतर आपल्याला बघितलं होतं. आता
काय टेक्निकल इश्यू आहे त्याच्यामुळे ते लवकरच दूर होईल आणि 7 तारखेपासून फॉर्म चालू व्हायचा नाही हे आपल्याला टेक्निकल इश्यू निघाल्यावर कळेल. कारण की काय 100% तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, ही जाहिरात जी आहे ती खरी होती. कारण की आपण बघितलेलं आहे, प्रत्येकाने बघितलं होतं. असं असं नाही की पोलीस भरतीचं पोर्टल जे आहे ते खोटं आहे. 100% खरं आहे आणि हेच पोर्टल आपण दरवर्षी फॉर्म भरतोय. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे बाबांनो, ह्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही किंवा काय झालेलं नाही. फक्त काही टेक्निकल इश्यू आहे त्यामुळे तुम्ही असं गैरसमज काढून टाका. आणि जर तुम्ही सुरळीत पोलीस भरतीचा ग्राउंडची तयारी करत असाल, लिगी परीक्षेची तयारी करत असाल तर तयारी करा. कारण कारण का आपल्याला माहिती आहे की नकारात्मक बोलणारे लाख असतील पण पॉझिटिव्ह बोलणारे फार कमी असतात. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्हकडे लक्ष द्यायचं. नकारात्मक सगळी दुनिया बोलत असते नकारात्मक. आपण जर एखादी गोष्ट सांगितली तर काय विघ्न संतुष्टी लोक असतात ते काय म्हणत असतात की खोटं बोलतंय किंवा काय माहिती नाही. कारण की प्रत्येकाला असं म्हणणं आहे की बाबा प्रत्येकाला आपलं म्हणणं पटेल असं नाही की. त्यामुळे तुम्हाला सांग, ज्यांना पटतंय त्यांनी लक्षात घ्या, ज्यांना नाही पटत त्यांनी सोडून द्या. फक्त मला एक सांगणं आहे की हे पोर्टल जे आहे ते असं कधी होऊ शकत नाही. पोर्टलवर खोटी जाहिरात येईल किंवा हे सरकार देखील आपलं फसवणूक करण्याचं कधीच काम करणार नाही. आणि पोर्टल जे आहे ते पोलीस खात्याचं आहे हे देखील लक्षात घ्या. तुम्हाला पोलीस भरतीचा अभ्यास करताय म्हणल्यावर तुम्हाला हे कळलं पाहिजे की पोर्टल कोण चालवतंय. पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत ते पोर्टल चाललं जातं आणि त्यामुळेच आपल्याला ही जाहिरात दिसत असते. त्यांच्यामार्फत ही पोलीस भरती केली जाते आणि गृह खात्याचा देखील ह्याच्यामध्ये विभाग असतो. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे ही जाहिरात जी आहे ती खरी होती. काय टेक्निकल इश्यू आलेला आहे किंवा त्याच्यामध्ये काय त्यांना बदल करायचे असतील आणखीन तरी ते करायचा प्रयत्न चालू असेल. त्यामुळे तुम्ही पोर्टल सध्या आपल्यापर्यंत दिसत नाही, रिलोड दाखवतोय म्हणजेच 303चं एरर दाखवतंय. हे त्यानंतर 2 दिवसात हे सुरळीत होईल किंवा 7 तारखेपर्यंत सुरळीत होईल काय सांगता येत नाही. कारण की आपल्याला फक्त चेक करणं गरजेचं आहे आणि केव्हा चालू होईल तेव्हापासून आपण फॉर्म भरायचं हे देखील लक्षात घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही ते कागदपत्र तुम्हाला सांगितलेले ते कागदपत्र काय काय लागतात. कारण की ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका, कधीही चालू होईल. आता आपल्यापर्यंत सगळं दिसतं होतं चित्र, पण असं झालं आहे की आता इतरांना बोलायला चान्स मिळाला आहे की नक्की पोर्टल बंद झालं आहे का, बंद झालं आहे का. पण तुम्हाला सांगता ह्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतात. पोर्टल देखील आपलं चालू झालं होतं हे देखील लक्षात घ्या. 100% पोर्टल प्रत्येकाने चेक केलेलं आहे, प्रत्येकाने बघितलेलं आहे कशाप्रकारे पोलीस बरं हेच पोर्टल आहे ते चालू झालं होतं हे देखील लक्षात घ्या. असं का नाही की फेक पोर्टल होतं किंवा फेक माहिती होती. पोर्टल जे 100% चालू होतं हेच आयुक्ताचं पोर्टल आहे मित्रांनो. तुम्ही जर चेक करा तर तेच पोर्टल आहे आणि त्यामुळे तुम्हाला सांगता हीच वेबसाईट आहे, तीच माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की तुम्ही जर आपलं यूट्यूब चॅनल नवीन असेल तर आता आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि अशा नकारात्मक गोष्टीकडे लक्ष देणं सोडून द्या. कारण की तुम्हाला जर खरोखरच पोलीस भरती मध्ये यश मिळत असेल तर ह्या गोष्टीकडे लक्ष देणं. कारण की आता बऱ्याच जणांचं विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की पोरं काय करायचं, अभ्यास करायला सोडून दुसऱ्या गोष्टीत लक्ष देतात. तुम्हाला आम्ही जी माहिती सांगतोय ती तुम्ही लक्षात घ्यायची बाबांनो. आम्ही तुम्हाला काय असं नाही की खोटं सांगणार आहे की काय आमच्या समोर जे दिसत होतं आम्हाला जे दिसलं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त आता काही 1 ते 2 दिवसात हे चालू होईल आणि त्यानंतर तुम्हाला कळून जाईल की चालू झाल्यानंतर. कारण की बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की पोलीस भरती अचानक कसं काय पोर्टल चालू झालं किंवा काय चालू झालं. आपण समोर दिसत होतं, आपल्या समोर दिसत होतं 7 नोव्हेंबरपासून फॉर्म संपणार, 7 ऑक्टोबरला फॉर्म चालू होणार हे पूर्णपणे चित्र आपल्याला दिसलं होतं. पण आता ह्याच्यामध्ये काय टेक्निकल इश्यू आले. प्रत्येक कुठलाही भाग तुम्ही कुठल्याही वेबसाईट कुठलाही फॉर्म भरा तर तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही भरतीमध्ये असंच आहे विषय की तुम्ही जर स्टाफ सिलेक्शन जर फॉर्म भरला तर त्याच्यामध्ये देखील पोर्टलचा प्रॉब्लेम येत असतो, म्हणजे टेक्निकल इश्यू येत असतो. आणि आता आपण गृहमंत्र्याची बघितले, केंद्रीय गुप्तचरांची देखील नोकरी चालू आहे आणि त्याच्यामध्ये देखील कशाप्रकारे विद्यार्थ्यांना ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी ते पोर्टल 2 दिवस झालं बंद होतं आणि परीक्षा तर आले होते पण ॲडमिट कार्ड डाउनलोड होत नव्हतं. अशा प्रकारे जे टेक्निकल काय इश्यू असतात त्यामुळे ते ते दूर केले जातात. ते करतात त्यांच्या पातळीवर. फक्त आपण एवढंच आहे की आपल्याला जर ह्याच्यामध्ये पात्र होत असेल, यश मिळत असेल तर तुम्ही फक्त अभ्यास आणि लेखीचं करणे गरजेचे आहे. बाकीच्या गोष्टी लक्ष देणे चुकीचं आहे. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की फक्त पोलीस भरती तयारी करा. तुम्हाला 100% जेव्हा माहिती काय येईल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याच्यामुळे तुम्ही आपली